विद्यार्थी मित्र हो, महाराष्ट्र शासन आणि राजकारण समजून घेत असताना आपणास राज्याचे विधिमंडळामध्ये विधान परिषद, विधानसभा आणि राज्यपाल यांची चर्चा केल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांचा अभ्यास करणं या ठिकाणी क्रमप्राप्त ठरत असते. या अनुषंगाने आपण महाराष्ट्र शासनाचा 1961चा कायदा, याबरोबरच 1992-93 साली जी 73वी घटना दुरुस्ती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टीने करण्यात आली, विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत समिती या त्रिस्तरावरची रचना त्या ठिकाणी आपण स्वीकारलेली आपल्याला दिसून येते. मग या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने देखील बलवंतराव मेहता समितीच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बदल करण्यासाठी किंवा विकास घडवून आणण्यासाठी या संस्थेच्या अभ्यासासाठी वसंतराव नाईक समिती त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली होती. या वसंतराव नाईक समितीने काही ठराव मंजूर करून त्या ठिकाणी मूलतः बदल त्या ठिकाणी करण्यात आलेले होते. यामध्ये पंचायत समितीचे अध्यक्ष यांना राज्यमंत्र्याचा दर्जा त्या ठिकाणी देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली होती. याबरोबरच हा विकास केंद्रीय पातळीप्रमाणे झाला पाहिजे म्हणून लोकशाही विकेंद्रीकरणावर खूप मोठा भर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. मग हे लोकशाही विकेंद्रीकरण जर करायचं असेल तर समाजातल्या जास्तीत जास्त दुर्बळ घटकांना देखील न्याय देण्याची भूमिका किंवा राजकीय सहभाग करून घेण्याची भूमिका त्या ठिकाणी अग्रक्रमाने मांडलेली होती. याच अनुषंगाने 33% महिलांसाठी आरक्षण ही भूमिका ठेवलेली आपल्याला दिसून येते. मग या भूमिकेनुसार काही अलीकडील काळामध्ये 2002 आणि 2009च्या ग्रामपंचायतीमध्ये काही बदल त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. ते बदल देखील या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा राज्यकारभार सांभाळून घेत असताना बघण्याकरून प्राप्त ठरत असते. तर त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. पंचायत राज्याची उभारणी ही ग्रामपंचायत या प्राथमिक स्तरावरील संस्थेपासून होते. खेड्याच्या लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीच्या सदस्यांची संख्या ही 7 ते 15 असते. ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्र हे प्रभागामध्ये वार्डमध्ये विभागलेले असते. प्रत्येक प्रभागातून एक सदस्य निवडला जातो. महिला व वर्गीकृत जाती जमातीसाठी राखीव जागा असतात. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा त्या ठिकाणी ठरला गेलेला आपल्याला दिसून येतो. सरपंच, उपसरपंच यांची निवडणूक सदस्य त्यांच्यातूनच करतात. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा पदसिद्ध सचिव असतो. त्याची नेमणूक राज्य शासन करते. मुंबई ग्रामपंचायत विधिनियमाप्रमाणे 1958 ग्रामपंचायतीचा कारभार चालतो. ग्रामपंचायतीच्या सहकार, समाजकल्याण, खेड्यातील रस्ते, घरगुती उद्योग अशा सर्व क्षेत्रातील नेहमीच व विकासाची कामे ग्रामपंचायतीला करावी लागतात. महाराष्ट्रात ग्रामपंचायतींना जमून महसूल करण्याचा अधिकार आहे. याशिवाय मिळकत कर, व्यवसाय कर, जत्रा कर अशी उत्पन्नाची साधने आहेत. आठवडे बाजार, पांजरपूळ, फळबागा यातूनही काही उत्पन्न मिळते. विकास कार्यासाठी जिल्हा परिषदेकडून अनुदान देखील मिळते. तरी देखील बहुतेक वेळा ग्रामपंचायतीची आर्थिक दुरवस्थाच असते. महाराष्ट्रातील जी ग्रामपंचायत आहे त्याची रचना थोडक्यामध्ये आपल्याला या ठिकाणी समजून घेणे क्रमप्राप्त ठरते. तर विद्यार्थी मित्र, लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सदस्य संख्या त्या ठिकाणी ठरवण्यात आलेली आपल्याला दिसून येते. ज्या गावाची किंवा खेड्याची लोकसंख्या 1,500 पर्यंत किंवा 1,500पेक्षा कमी असते अशा ग्रामपंचायतीसाठी 7 सदस्य त्या ठिकाणी असतात. ग्रामपंचायतीसाठी 3 वार्ड त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. या वार्डातून प्रत्येकी 1 सदस्य या स्वरूपामध्ये त्यांची निवड या ठिकाणी केली जात असते. यानंतर 1,500 ते 3,000 लोकसंख्या म्हणल्यापेक्षा मतदारांची संख्या या ठिकाणी गृहीत धरलेली आहे. आणि यासाठी 9 ही सभासद सदस्य संख्या ग्रामपंचायत सदस्य संख्या ठरवण्यात आलेली आहे. 3 ते
4,500ची जी लोकसंख्या जर एखाद्या गावाची असेल तर त्या गावामध्ये ग्रामपंचायतीची सदस्य संख्या ही 11 त्या ठिकाणी गृहीत धरलेली आहे आणि 4,000 ते 6,000 लोकसंख्या असलेल्या गाव पातळीवरील लोकसंख्या 13 ठरवण्यात आलेली आहे. 6 ते 7,000 7,500पर्यंत 15 ही सदस्य संख्या त्या ठिकाणी ठरवण्यात आलेली आहे. 7,500पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भागामध्ये मात्र 17 सदस्य संख्या ही गृहीत धरलेली आहे किंवा यापेक्षा जर लोकसंख्या वाढली तर त्या ग्रामपंचायतीचं रूपांतर हे नगरक्षेत्र किंवा नगरपालिका क्षेत्रामध्ये केल्या जात असतं. म्हणजेच गावाच्या लोकसंख्येनुसार सदस्य संख्या त्यांची ठरवण्यात आलेली आपल्याला दिसून येतात. मग आज या ग्रामपंचायतीचे सदस्य जे निवडून येतात त्यामधून सरपंचाची निवड त्या ठिकाणी केल्या जात असते. परंतु अलीकडील काळामध्ये 2024-25च्या नंतर ज्या काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहे किंवा होऊ घातलेल्या आहेत या ग्रामपंचायतीमधील सरपंच हा थेट लोकांमधून त्या ठिकाणी निवडला जाईल. जसे की नगरपालिका नगरक्षेत्रामध्ये हा सरपंच डायरेक्ट त्या ठिकाणी निवडण्याची भूमिका शासनाने घेतली. तशाच स्वरूपाचं धोरण हे ग्रामपंचायतीसाठी देखील शासनाने स्वीकारलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. मग ह्या ग्रामपंचायतीनं आपला राज्यकारभार करण्यासाठी स्थानिक पातळीवर कारभार करण्यासाठी उत्पन्नाचा कर हा नळपट्टी घरपट्टी असेल फळबागा असेल किंवा गावातील इतर ज्या इमारती असतील खाजगी शाळा दवाखाने वगैरे यातून देखील उत्पन्नाचा स्रोत त्यांचा त्या ठिकाणी होत असतो. परंतु देखील या घरपट्टी नळपट्टीवरती आर्थिक ग्रामीण भागाची दुरावस्था असल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये घरपट्टी नळपट्टी वसूल होत नाही. मग अशावेळी ग्रामपंचायतीचा कारभार डबघाईस आल्याशिवाय राहत नाही. पण मात्र या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचे आहे ती म्हणजे या ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेकडून आणि पंचायत समितीकडून खूप मोठ्या प्रकारचा विकास कामासाठी निधी त्या ठिकाणी दिला जात असतो. मग यासाठी रस्ते दिवे नाल्यांची साफसफाई असेल सरकारी दवाखाने शाळा जिल्हा परिषदेच्या शाळा अशा अनेक स्वरूपाचा हा निधी गाव पातळीवरतील विकासासाठी त्या ठिकाणी नेमलेला असतो. मग या गावाचा विकास करण्यासाठी या गावाच्या राज्यकारभाराच्या ड्युटीसाठी एक ग्रामसेवकाची नियुक्ती त्या ठिकाणी केली होती. आज त्याला आपण ग्रामविकास अधिकारी म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जात असतं. शासनाच्या ज्या काही योजना असतात त्या गावापर्यंत नेणे आणि ग्रामपंचायतीचा खर्च उत्पन्न यांचा लेखी शोभनीस करण्याचं काम या ग्रामविकास अधिकाऱ्याचा त्या ठिकाणी राहत असलेला आपल्याला दिसून येतो. एक प्रकारचा तो प्रसिद्ध त्या ठिकाणी अधिकारी त्या गावासाठी असतो. आणि आज रोजी या ग्रामपंचायतीमध्ये एक शिपाई असेल किंवा टायपरेटर असतील अशा अनेक सहाय्यकांची नियुक्ती ग्रामसेवकामार्फत त्या ठिकाणी सरपंच त्या ठिकाणी करत असतात. अशा स्वरूपामध्ये आज ग्रामपंचायतींना अत्यंत महत्त्वाचं स्थान ग्रामीण पातळीवरती निर्माण झालेलं आहे. मग या ग्रामपंचायतीचा कारभार कशा स्वरूपाचा चालतो तर ग्रामपंचायतीच्या सभा ग्रामसभा ह्या वर्षातून 4 त्या ठिकाणी घेणं गरजेचे आहे. अत्यंत महत्त्वाच्या ह्या ग्रामसभा असतात. या ग्रामसभेमधून लोकनिर्णय त्या ठिकाणी ठरत असतात. गावाची दिशा त्या ठिकाणी ठरवल्या जात असतं. अशा स्वरूपामध्ये ग्रामपंचायत आणि ग्रामसभा हा महत्त्वाचा जो आज ग्रामीण भागामध्ये लोकसहभाग आणि लोकशाही पद्धतीने कारभार करण्यासाठी चाललेल्या स्थानिक संस्था त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. ग्रामपंचायतीनंतर आज आपण या ठिकाणी ग्रामसभा कशा स्वरूपाचं काम त्या ठिकाणी करते याचा देखील विचार करणार आहोत. राज्य सरकारच्या चौकशीनंतर कोणत्याही स्थानिक ठिकाणास यामधून राजस्व जमा करता येईल आणि जे भाग प्रशासकीयदृष्ट्या उपयुक्त राहतील त्याला राजपत्रात ग्राम म्हणून जाहीर करण्यात येत असते. प्रत्येक गावात एक ग्रामपंचायत राहील आणि गाव लहान असल्यास 2 किंवा 3 गावांना एकत्र करून ग्रुप ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात येत असते. प्रत्येक गावात एक ग्रामसभा भरते आणि ज्याचे नाव गावाच्या मतदार यादीत आहे अशा सर्व नागरिकांचा समावेश या ग्रामसभेत करण्यात येतो. वर्षातून किमान 6 वेळा ग्रामसभेची बैठक सरपंचाद्वारे आयोजित करण्यात येते. या बैठकीची वेळ तारीख आणि ठिकाण सर्वांना कळविण्यात येत असते. ग्रामसभेच्या अध्यक्षपदी सरपंच असतो. त्याच्या गैरहजेरीत ग्रामपंचायतीचा उपसरपंच हा ग्रामसभेचे अध्यक्षपद भूषवितो. समजा
या दोघांपैकी एकही हजर नसेल अशावेळी ग्रामसभा सभेच्या बैठकीत एकाची अध्यक्षपदी निवड करीत असते. वर्ष सुरू झाल्यानंतर 2 महिन्याच्या आतच ग्रामसभेची बैठक बोलवावी लागते. या बैठकीत ग्रामपंचायतीच्या खालील गोष्टीवर विचार विनिमय त्या ठिकाणी करण्यात येत असतो. मग यामध्ये ग्रामपंचायतीचा वार्षिक हिशोब, मागील वर्षीचा प्रशासकीय वित्तीय अहवाल, चालू वर्षासाठी नियोजित विकासाचा व अन्य कार्यक्रमाचा तपशील, गेल्या वर्षीचे ऑडिट रिपोर्ट, त्यांना दिलेले शेरे व त्याला दिलेली द्यावयाची उत्तरे, इतर विषय जे सभेत मान्यवर लोकांकडून मांडण्यात येतील व ज्यावर ग्रामपंचायतीने विचार करावा असे ग्रामसभेला वाटत असेल असे विषय जे राज्य सरकारतर्फे ग्रामसभेत विचारण्यात पाठवण्यात येतील अशाच रूपामध्ये ग्रामसभेला त्या ठिकाणी अनेक प्रकारचे निर्णय त्या ठिकाणी घ्यावे लागत असतात. वर्षातून 12 महिन्याला ग्रामसभा घेणं हे गरजेचे आहे, परंतु जास्तीत जास्त 4 किंवा 6 ग्रामसभा ह्या त्या ठिकाणी ग्रामपंचायतीला घ्याव्या लागत असतात. 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, 1 मे असतील, अशा महात्मा गांधी जयंती असेल, अशा वेळी ग्रामसभा ह्या अत्यंत घेणं गरजेचं त्या ठिकाणी राहत असताना आपल्याला दिसून येतं. अशा स्वरूपामध्ये ग्रामपंचायतीचा ग्रामसभेद्वारे कारभार लोक निर्णय त्या ठिकाणी घेत असतात. आज या ठिकाणी आपण या विषयावरती टॉपिकवरती थांबूया. सर्वांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद.